तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे परभणीला. तर आपण आता परभणीला जाण्यासाठी निघलो. आपण बॅग पॅक केली. आता डायरेक्ट आपण परभणीला जाणार आहे. गणेश सर आलेले आपल्याला घेण्यासाठी आणि तर त्यांच्यासोबत आपण डायरेक्ट परभणीला जाणार आहे. ही आपल्या गणेश सरांची गाडी आहे. आपण आज जाणार आहे. मित्रांनो, आपण आता परभणीला जाण्यासाठी निघालोय. तर आपण आता बाहुबली स्प्रे पंप घेऊन जातोय, जे आपल्या निओ फार्मटेकचे. तर ते बाहुबली 4 पंप लोड आहे गाडीमध्ये सध्या. आता आपण तेच परभणीला डिलिव्हरी देण्यासाठी जातोय. परभणीजवळ एक गाव आहे, तिथं गावामध्ये आपल्याला 2 मशीन द्यायचे आहे. त्यानंतर पुढं जायचे. आपण आता त्या गावामध्ये घुसलेलो आहे. आता थोडं राहिले 5 किलोमीटर ते गाव, पण रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागणार होता. आणि आपण तिथं पोहोचून सगळ्यात पहिलं एक मशीन काढून घेतली आहे. आता गाडीमध्ये 3 मशीन लोड आहे आणि आपण ते डेमो घेण्यासाठी आता मशीन घेऊन जातोय. तर आपल्याला एक मशीन गावामध्ये द्यायची आहे. त्या अगोदर आपण आता डेमो घेण्यासाठी आणलो होतो. तर ही आपली निओ बाहुबली स्प्रे पंप आहे. तर आपण याचा आता डेमो बघणार आहे. डेमो बघायच्या अगोदर तुम्हाला एक मी माहिती देतो की जे आपलं हे बाहुबली स्प्रे पंप आहे निओचं, ते ऑटोमॅटिक चालणार आहे. त्याला ढकलायचं काम नाही आहे. ते कोळपणी प्लस फवारणी करतं, फवारणी पण करते त्याने आणि कोळपणी पण करते ती. आणि मित्रांनो, आपण आता दुसरं जी डिलिव्हरी ते देण्यासाठी निघालो होतो. आणि आपल्याला एकदम भारी अशी नदी लागलेली आहे आणि तिला खूप पाणी होतं. म्हणजे एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण इकडं पाणी आहे. फुल भरलेली होती नदी आणि भरपूर मोठी नदी होती. आपण ती नदी बघून आता पुढं आलो होतो डिलिव्हरी देण्यासाठी. आणि पुढं आल्यानंतर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली आपल्याला आणि तिथून आपण निघालो परत पुढं जाण्यासाठी. मित्रांनो, आपल्याला पुढचं बाहुबली डिलिव्हर करण्यासाठी लातूरला जायचं होतं. मग आता आपण जाऊस तर आपल्याला खूप आधार पडणार होता. त्यामुळे आपण आता रूम करून घेतली आणि ही आहे आपली रूम. आपण आता सकाळी निघणार आहे परत जाण्यासाठी. आपण आता या रूम मध्ये आलेलो आहे. आता फ्रेश होऊन लगेच आपण जेवण करण्यासाठी जाणार आहे. तर मित्रांनो, आपण आता जेवण करण्यासाठी आलो आहे. सगळ्यात पहिला जेवण करून घेणार आहे आणि भेटूया पुढं. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर आता सकाळचे वाजले 7 आणि आपण आता इथून निघणार आहे डायरेक्ट डिलिव्हर देण्यासाठी. इथून 3 किलोमीटर ते गाव आहे. आपण आता जातोय तिकडंच. आता थोडं राहिले ते गावात. तिथं जाऊन सगळ्यात पहिलं मशीन देऊन आपल्याला डेमो द्यायला लागतोय. त्याशिवाय आपण प्रोडक्ट देत नाही. आता आलो होतो तिथं आपण. आपण सगळ्यात पहिलं मशीन उतरून घेतली, खाली लगेच डेमो करून त्यांना चेक करून दाखवली आहे आणि परत निघालोय आपण आता आपल्या घरी जाण्यासाठी. तर आपण एवढे 4 मशीन पूर्ण डिलिव्हर करून दिलेले आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. आपल्याला आता घरी जाण्यासाठी 4 तास लागणार होते, म्हणून आपण लवकर निघालो होतो आता जाण्यासाठी. आणि पुढं आल्यानंतर सर म्हणले की आपण आता बासुंदी पिऊया, म्हणून बासुंदी पिण्यासाठी थांबलो होतो. आणि एक नंबर अशी बासुंदी होती मित्रांनो. तर आपण पिऊन निघालोय परत आता घरी जाण्यासाठी. आणि मित्रांनो, आपण सध्या आता आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. इथला म्हणजे पवनचक्की खूप जास्त इथं. आपण आता तिथून पुढं जाणार आहे आणि आपण आता कुलतरगिरीला थांबणार होतो. आता थोडा रस्ता बाकी जायचा आणि आपल्याला तिथून पेढा घ्यायचा आहे, म्हणून आपण कुलतरगिरीला थांबलो होतो. सर आणायला गेले होते, आपण गाडीमध्ये बसलेलो होतो. तिथून पेढा घेऊन निघालो होतो की आपल्याला थोडी भूक लागली म्हणून आपण आता हॉटेल कन्हैया धाबा म्हणून हॉटेल एक तिथं थांबलो होतो आपण जेवण करण्यासाठी. तिथं आल्यानंतर नंतर आपण सगळ्यात पहिलं तर ऑर्डर दिली मिक्स व्हेज आणि मिक्स व्हेज आलो होतं आपलं आता. आणि आपण मित्रांनो जेवण करून घेतलं. एकदम असं नंबर एक जेवण होतं. आणि आपण आता गाडीमध्ये बसून निघणार डायरेक्ट घरी जाण्यासाठी. आता आपल्याला कुठं थांबायचं नाही, डायरेक्ट आपण आता घरी जाणार आहे. मित्रांनो, पोहोचलोय आपण आता सध्या घरी. तर मित्रांनो, आपण आलोय आता घरी आणि जी काही आपली 2 दिवसात ट्रिप होती ती एकदम भारी झालेली आहे. म्हणजे ट्रिपने आपण ऑर्डर देण्यासाठी गेलो होतो निओ बाहुबली स्प्रे पंप आणि आपण ते ऑर्डर देऊन टाकले 4. आणि मित्रांनो, आपल्याला उद्या जायचे आता निओ फार्मटेक कंपनीमध्ये जायचं. तुम्हाला कंपनी दाखवतो मी उद्या. आपण पाठीमागं 2-3 ब्लॉकमध्ये दाखवली होती. आता आपण डायरेक्ट कंपनीत जाणार. उद्या आपल्याला योग्य सरांनी बोलवलंय. आपण आता कंपनीत जाणार आहे. आता म्हणजे आपला फर्स्ट टाइम आता कंपनीवर जायचा आणि आपण आता उद्या जाणार आहे कंपनीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आताचे ब्लॉग होते 2 दिवसाचा मी कन्वर्ट केला होता, कारण आपल्याला थोडं काम असल्यामुळं आपल्याला ते एडिट करता नाही आलं. त्यामुळे आपण 2 दिवसाचा जो ब्लॉग होतो एका याच्यात कन्वर्ट केला होता आणि आपले 3 दिवसां ब्लॉग नाही आले. त्याचं कारण तेच आहे की आपण हे कन्वर्ट करून टाकले. तर मित्रांनो, उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आपल्याला उद्या कंपनीमध्ये जायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.